अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी हो सगळी बेसावना? अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. उम्मीद करता हूँ बेस असाल. आम्ही पण बेस आहो. अल्लाचा फजल व करम आहे, तुमच्या लोकांची दुआ आहे. बिलकुल. ते आता ही आम्ही जी भाजी म्हणजे कन्नो बनवणार आहे, मेहनत ते दोघांनी मिळून केला भाव अल्हम्दुलिल्लाह. ते मेथीची भाजी ती पण अतिशय मेहनत केला वा अतिशय हां आपल्या स्वतःच्या फार्मला मतलब आपल्या बगीच्यातला भाजी उगवला आणि त्याचा व्हिडिओ ते ऑलरेडी अपलोडेड जी. ऑल अवर युट्यूब चॅनल कुक अँड की दुनिया 2324. आणि तीच जी भाजी तुम्हाला आम्ही दाखवला काढून ती भाजी ही बघा आहे माशाअल्लाह मेथीची भाजी, हां, ताजी त्याला- ताजी भाजी. जी त्याला मोप मेहनतीने धुवून चोळून त्याला बेस कुस्करून साफ करून करून त्यांची माती काढला, मेथीच्या बियाची सालपट आतला नसतात ती सही. सगळी काढून 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 धुवून त्याला स्ट्रेनरला आम्ही स्ट्रेन करत ठेवला. बरोबर आहे. हा आता त्याची भाजी बनेल. मोप प्रकारची भाजी असते, मोप किस्मची भाजी असते, पण आज मी एक किस्मची बनवणार आहे आणि इन्शाल्लाह दुसरे किस्माची भाजी काय आपल्याला बगीच्यातल्या भाजी हातच आपण कवा पण अलग अलग हे प्रकारची भाजी बनवू. मेथीच्याच भाजीचे 3 डिशेस आहे, 3 जी. व्हरायटी अलग अलग बनवून दाखवू तीन आम्ही. काय 13 पण होतील, काही बात नाही. आपल्यावरती आहे कशा बनायच्यात कशा नाही. आता त्याला जी लागणारी इन्ग्रेडियंट्स आहे ती तुम्ही बघून घ्या. जी लागणारी इन्ग्रेडियंट्स आहे ती बघून घ्या. ऍक्च्युली काय आहे, भाजी आहे, मोप आहे. आता धुवून चोळून साफ करूनच आवरी जाईल तर मग अंदाज लावा. तुम्ही आवरी सूप भरून भाजी घेतली होती. हा थंडीचा टाइम आहे आणि मेथीची भाजी खाणं म्हणजे किस्मतीचीच बात आहे. त्याच्यानंतर मी ह्याला मोठे मोठे जम्बो कांदे हात ते 4 घेतलेत. आणि ह्यो आमच्या बघा बागेंच्या मिरच्यो जे की मी मगाच काढले होते, बागेंच्या मिरच्यो, कढीपत्ता, कोथमीर सगळं आपल्या बागेंचा फ्रेश माशाअल्लाह. ते मी 3 मिरच्यो घेतल्या कारण की मोप तिखटात. आणि त्यातला जी मेन इन्ग्रेडियंट आहे ती मोप टेस्टचं काम करते ती आहे हो सुके बोंबिलात. सुके बोंबील जवळ हे अर्धा पाव हात. यानी ड्राई फिश बोलेंगे तो चलेगा इंग्लिश बॉम्बे में. डक. इट्स कॉल्ड बॉम्बे डक. येस. अच्छा बॉम्बे डक का वो. आता बॉम्ब आणि बोंब बोंबील. बॉम्बे डक मतलब त्याला पहिलेच्या काळातला बॉम्बे डक बोलला जायचा, पण आपण त्याला बोंबीलच्या नावानेच ओळखतो. इंग्लिश नाव होते ना ते. एव्हरीबडी नोज यस इट्स नेम बोंबील. ड्राय बोंबील. हा ड्राय फिशलाही येते. आणि ती आम्ही घेतला अर्धा पाव. त्याला मतलब साफ करून बारीक तुकडे कापला अर्धा इंच असे तुकडे आहात. आता जर आपण प्रोसेस स्टार्ट करूया. एज ऑलवेज पॅन गरम करून घेऊया. जेली काय थंडी मोप आहे. आमच्याकडे तर थंडी मोप आहे, वाढली 2 दिवसाची. तुमच्याकडे थंडी कशी आहे मला सांगा जरा. तुला मी एक बात थंडीच्या आसार माझ्या चेहऱ्याशी तुम्ही बघू शकता भाव. तुला एक बात सांगेन मी, मुंबईला अजिबात थंडी नाही आहे, आपल्या गावात थंडी आहे. ऐसा काय क्योंकि मोस्ट पॉप्युलेटेड एरिया, दॅट्स वाय. ऐसा काही नाही, अल्लाची मर्जी आहे सगळी. त्या जिकडे पॉप्युलेशन जास्त असते ना तिकडे थंडीचे चान्सेस कमी होतात, कारण हीट असते ना आपल्या अंगाची. त्यासाठी. आणि ऍक्च्युली बघा मुंबईला कसे फ्लॅट असतात, अपार्टमेंट्स असतात ना, तर अपार्टमेंटला ना पॅक असते, असं गावासारखं व्हेंटिलेटेड फुली व्हेंटिलेटेड नसते. तर वारू यायचो वारू जायचो काही चान्स नसते. मतलब आपल्याकडे चान्स असते तिकडे नसते. पण फ्लॅटच्या बाहेर बिल्डिंगच्या बाहेर निघाल्याच्या नंतर ते थंडी लागली पाहिजे, ती पण नाही आहे. अरे मोस्ट पॉप्युलेटेड एरिया आहे ती. कैसा काय तुम्हाला थंडी लागेल. हा गाडीचे धुवा वगैरे सगळं आलूदगी आहे जाते. गाडीच्या बाहेर तुला थंडी तरी लागणार नाही, लागेल बट तुला महसूस नाही होणार. चला मग बात करता करता फ्राय पॅन पण आपली गरम झाली आहे माशाअल्लाह. आता त्यातला आपण अंदाजी तेल टाकूया. जसा की तुम्ही टाकता तुमच्या हिसाबाने, मी टाकीन माझ्या हिसाबाने. कांदा थोडं जास्ती आहे बघून तेल थोडा जास्ती घेईन. आता ह्याला बेझणझणून टाकून द्यायचं आहे. तापून द्या त्याला. बाकी सांगा आमचं मेथीच्या भाजीचं, कोथिंबीरचं, कढीपत्ता, मिरची सगळ्या ह्याचा मी एक व्हिडिओ बनवून आज अपलोड केला. भाव कधी बघला नाही इमानदारीने येऊन कॉमेंट बॉक्सला कॉमेंट्स करून जावा. आणि नाही जर बघला असला तर आत्ता जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा. ओके. एक रिक्वेस्ट आहे आमच्या दोघांची तुम्हाला. बघा जितके पण आमचे सबस्क्रायबर्स आहात माशाअल्लाह 5000चे करीब सबस्क्रायबर होया आले तात. आणि आय थिंक सो 45 काही 44 बाकी असतील 5000 व्हायला. ते ही रिक्वेस्ट आहे की हे जितके सबस्क्रायबर आहात त्या सबस्क्रायबरनी आम्हाला
आणखी सबस्क्रायबर द्यावे. तुमच्या ग्रुपला, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तुमचे रिश्तेदार, नातेवाईक सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. आणि सबस्क्राईब करायला लावायने सगळ्यात पहिला त्यांना व्हिडिओ बघूया बघा. जर पसंत येईल तेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. पसंत सगळ्यांना येते, पण ऍक्च्युली काय असते ना, सबस्क्राईब आणि सबस्क्राईबचं बटन कोणाला समजत नाही. माणसांना काय वाटते, शिकले पडलेली पण बेस माणसं आपण जी की सोशल मीडियाशी जास्ती मतलब त्याने नॉलेज नसते. सोशल मीडिया चालवायला ते येते, पण आता ही प्रोफेशनल आमचा चॅनल असते ना, ती त्याची जानकारी आम्हालाच असेल, राईट. ते होते काय, हर व्हिडिओतल्या ती लोक सबस्क्राईब करिया जातात. ऐसा नको करू. जेव्हा की एकच व्हिडिओ मतलब एकदाच त्याला चॅनलला सबस्क्राईब करून लाईफ टाइम साठी सोडियाचा आहे. मग ती सगळ्यांना कसं वाटते, नाही जितके कनिजाप्पाची व्हिडिओ येतील, नासिर भाईजांची व्हिडिओ सगळ्याला सबस्क्राईब करायला पाहिजे, आम्ही रुसू. तर मग एकदा सबस्क्राईब केलेलं नेक्स्ट टाइम सबस्क्राईब करायला जात आहोत तेव्हा ती अनसबस्क्राईब होते. तेव्हा ही तुम्ही काय जानबुजून ते नाही करत मला माहिती आहे. तेव्हा प्लीज ऐसा नको करू, सबस्क्राईब एकदा करा आणि लाईफ टाइम साठी आराम करा, व्हिडिओज बघत द्या आणि ऑलचा बेल नोटिफिकेशन दाबियाला विसरू नको, कारण की तुम्हाला तमाम सगळे व्हिडिओज तुम्हाला आमचे तुमच्यापर्यंत आसानीने पोहोचतील. सगळे सबस्क्रायबरची बात झाली, त्यांनी आम्हाला मदत करावी. आणि चला आता दाखवा आपला एक सबस्क्रायबरनी जर 10, 15 पण सबस्क्रायबर झाले ते इन्शाल्लाह आणखी वाढ मिळेल. तुमचं सपोर्ट पाहिजे. आणि जे न्यू कमर असतात त्यांनी सगळ्यात पहिले आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा. तेल तापलाय आहे, कांदे टाकीन. माशाअल्लाह. मी असा ह्यातला मीठ टाकीन, चवीनुसार टाकायचं आहे. ओके, की माझ्या चवीनुसार टाकता आहे. आणि त्याच्यानंतर आता मी कांद्याला हलवायचं आहे. काय करता हो, मिरची कापताय आहे. मग दिस आम्ही लाईव्ह पण नाही लावाव. काय हे मुंबईला जातात येतात, मुंबईला त्यांच्या कामाच्या ह्यानी मुंबईला जाणं होतं कामाच्या निमित्ताने. तर मग लाईव्ह आमचा सगळंच काम एकसोबत नाही होत ना, हर जागेवर नाही जरुरी नाही. सगळीच कामं होया पाहिजे. अल्लाह तबारक तालाचा करोडो एहसान आहे की जी पण काही होतंय, जैसा पण चालतंय अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहचा एहसान आहे. माशाअल्लाह. कांदा जवळ पाहिजे, जैसं पाहिजे फ्राय केलं आहे अल्हम्दुलिल्लाह. आता मी त्यातला टाकीन बोंबील. बघा मी बोंबील वॉश करून त्याला निचळून धुवून ठेवले होते. आता ह्याच्यातलं मी बोंबील टाकीन आणि थोडा फास्ट गॅसवर तळून घेईन. तळून म्हणजे काय, ती नाही पण तलाव चालते, पण आता कांद्याच्या तेलात ती मस्त होईल. होय. किती 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवशील ना याची? हो, जरा 5 मिनिटाचा फास्ट गॅसवर मी ठेवता आहे. आणि त्यातला मला बटाटे पण टाकायचे. सॉरी, मी तुम्हाला हे सांगू नव्हतो की मी मिडियम साईजचे 3 बटाटे कापून घेतलो आहे. हा, आणि मी जास्ती घेतलो असतो, पण आता बोंबील टाकायच्यात ना, बघून मी बटाट्याचा जास्त घेतली नाही आहे. बरोबर. मी बोंबिलाचे आणखी 2 मोठे असे बटाटे घेतले असते. बरोबर. 3 बटाटे बारीक कट करून घेतले. भाजी जबरदस्त बनणार आहे. 5 मिनिटात रेडी थाट. फास्ट गॅसवर मी बोंबील तळून घेतले. त्यात टाकीन मी बटाटे. बटाट्याला पण जराशी भात लागून दे, कारण मेथीची भाजी कशी पटकन बनवू शकते. बटाट्याला थोडा गल्ल्याला 5 मिनिटं दिया पडतील. झाकण मारून ठेवूया आता त्याला, म्हणजे बटाटे पण गलतील. जी जी, बिलकुल बिलकुल. आता याला मी 3 ते 4 मिनिटासाठी मी मीडियम गॅसवर ठेवणार आहे. चला बाकी बटाटे गलले की नाही? बटाटे बघूया. 3 मिनिटाला बल्कि 4 मिनिटाचा येतात.
बटाटे शिजायला ठेवलं होतं स्लो गॅसवर. माशाअल्लाह काय खुशबू येते बघा. जबरदस्त. आता हे पुरे शिजलेले होते, थोडेसे बाकी हाफ डन छान जास्ती शिजलेतात. आता आपण त्यातला ही पुरी भाजी टाकूया. मी घातल्यानंतर पावडर मसाले वगैरेचं काही इस्तेमाल नाही करत. हाय ही भाजी ऐशीच बनते. येस माशाअल्लाह. भाजी मी लहान होतो आणि नेहरू रिसर्च सेंटरला माझी पिकनिक गेली होती. आय थिंक मी 6th 7th होतो. पांढऱ्या बांधलं होता याची. ते माझ्या मम्मीने मला मी फर्स्ट टाइम तेव्हा ती भाजी खाल्ली होती. मतलब मेथीची भाजी खाल्ली होती. माझ्या मम्मीने कवटातला बनवून मला दिला. तर पिकनिक गेली होती. रोटी भाजी वगैरे वगैरे मोफे. मला आज पण तो टेस्ट महसूस होतोय आणि याद येते. इतकी लजीज आणि इतकी टेस्टी भाजी माझ्या मम्मीने बनवलेली होती. मी वो बघत ती भाजी बनवता पण तैसो टेस्ट मम्मी का हाथासो कठिन नहीं है ना, क्योंकि उसमें माँ का प्यार होता है ना. माँ जब भी कोई चीज़ बनाती है तो अपने बच्चों को खुश करने की वजह से और हर चीज़ अपने बच्चे खाए उस नीयत से बनाती है. तो माँ का प्यार ज़्यादा से ज़्यादा प्यार शामिल होता है. जिस तरह मैं अभी बना रही हूँ तो मेरे बच्चों के लिए मेरा प्यार है ये. तो आई लव माई मम वेरी मच. बघूया. माशाअल्लाह. खुशबू का तो लाजवाब है. खुशबू बोले तो खुशबू ही खुशबू. क्या अरोमा है. वाव माशाअल्लाह. I think potatoes are ready. Then let me check. Yes. हाँ potatoes झालेत आत आणि फास्ट गॅसवर थोडा मी आतला बघा थोडासा चिपचिपा पण आहे. ती सुकियासाठी मी गॅस फास्ट होत आहे 2 मिनिटासाठी. त्याची ती भाजी रेडी आहे. मतलब बटाटे झालेतात भाजी पण झाली आहे पण थोडासा चिपचिपा पण आहे कारण आपण ही थाली ठेवतो ना ते आणि त्यातला पाणी सुटते. आता त्याला मी 2 मिनिटात सोडीन फास्ट गॅसवर. त्याचं पाणी ड्राय करून घे मग भाजी अगदी खाण्यासाठी रेडी होईल. माशाअल्लाह. मी 2 मिनिटं बोलली होती पण 2 ना अर्धा मिनिट पण नाही जायला आणि पाणी पुरा ड्राय जायला आणि चढ आवाज येतोय बघा कशी पाणी सुकलं आहे बघून. तेव्हा आता मी करीन गॅस ऑफ आणि ह्याच्यातला भाजी काढीन थोडासा टेस्ट करूयासाठी. वाव 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 खुशबूच खुशबू. खुशबू का भंडार. माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. आता ह्याच्यासोबत तुम्हाला माहिती आहे चावराच्यो रोट्यो हां जोंधल्याच्यो रोट्यो नाचणीच्यो रोट्यो काय काय कुटाच्यो कसले कसले बोलतात ते रोटे खायला खाल्लेल्याच रोट्यो बनवली नाही आहे मी पण इन्शाल्लाह चावराची ते मी बनवता नाचणी पण कवा कदाचित बनवता. पण आता आपण खाली फक्त रोटीच्या मतलब भाजी टेस्ट करून बघूया. माशाअल्लाह. गरम असं दे. इतकी गरम होती की डोळ्यांचे आंसू यायला. गरम गरम खाल्लू पण जबरदस्त टेस्ट. जबरदस्त टेस्ट आहे माशाअल्लाह. थंडीचं मौसम है. मेथीची भाजी करेल्याची भाजी अशी सगळं खात जावा तब्येत बेस्ट राहील. ह्यांचा स्वेटर चढला बघा. थंडी लागते का. ह्यांच्या दाताला आज थोडीशी तकलीफ आहे आणि थोडी तब्येत नाजूक आहे त्यांची. दुआ करा त्यांच्यासाठी. मी पण दुआ मोप करताय. हाय बेस्ट आहे मी काही नाही अल्हम्दुलिल्लाह. थंडी यायली ना की होतेच दाता रखरी दवनी येतेच आफत येते काही बात नाही. तरी सुद्धा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फॉर एव्हरीथिंग. मेथी बोंबील बटाटा येस ह्याची रेसिपी तुम्हाला कशी लागली ती कॉमेंट सेक्शनला जाऊन सांगा आम्हाला आणि तुम्ही घरात ट्राय करा खावा एन्जॉय करा. याच्यासोबत चावराची रोटी ज्वारीची रोटी
जोंधळ्याची रोटी ह्याची ही त्याची पण आहे भाकरी. या घेऊची रोटी काही की नाही जी तुम्हाला आवडते त्याने खावा. इन्शाल्लाह तुम्हाला मजा वाटेल आणि ऐसेच आमचे व्हिडिओज बघत राहा. इन्शाल्लाह नवीन नवीन काही आम्ही तुमच्यासमोर आणण्याची कोशिश करू. इन्शाल्लाह. दुआत याद ठेवा. अल्लाह हाफिज. टेक केअर. गुड गुड नाईट. नाईट. बाय बाय.